नमो नमः एवरीवन. सुप्रभातम. स्टैंडर्ड 8 संस्कृत संयुक्त दशमः पाठः आत्मनेपदीयाः with bhashabhyas. If you want to learn Sanskrit in easy way, then subscribe and click the bell icon. Let's do this together. Atmanepadiyaha. Today we are going to see Atmanepadiyaha. This Atmanepadiyaha from Tritiyah Ghatakah. Now, what is the meaning of Atmanepadiyaha? Atmanepadiyaha means verses with Atmane verbs. आत्मनेपदी क्रियापदी असलेल्या श्लोकांची मालिका. There are two sets of pratyas, the one called Parasmaipad and other called Atmanepad. In the earlier lessons, we have come Parasmaipadi across verbs. Here in this lesson, Atmanepadiyaha verbs of the roots that take Atmanepad pratyas have been introduced. Beside this point of grammar, the verses are notable for their content. Students should learn these verses by heart and practice writing them correctly. First श्लोक. अपूर्व कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारती व्ययतो रुद्धिमायाति क्षयमायाति संचयात्. Now first we have to dissolve संधी. संधी विग्रह कोणत्याही श्लोकाचं भाषांतर करण्यापूर्वी संधी विग्रह करणे हे खूप गरजेचं आहे. त्यातला आज आपण पहिला संधी बघतोय कोऽपि. येथे को मध्ये ओ आहे आणि पुढे अवग्रह दिसत आहे. जेव्हा तुम्ही ओ अवग्रह अशी जोडी पाहाल त्यावेळी ओ याचा विग्रह विसर्गात होईल आणि अवग्रह याचा विग्रह अ मध्ये होईल. म्हणजेच कोऽपि याचा विग्रह होईल कह अधिक अपि. पुढचा शब्द आहे कोशोयम. कोशोयम मध्ये सुद्धा तुम्हाला अवग्रह दिसत आहे आणि कोशो मध्ये ओ दिसत आहे. म्हणजेच कोशो ओ चेंजेस इंटू अह, म्हणजे कोशोचा होणार कोशः आणि अवग्रह विल चेंज इंटू अ आणि म्हणून पुढचा शब्द होईल अयम आणि म्हणून कोशोयम विल डिझॉल्व कोशः प्लस अयम. पुढे आहे व्ययतो वृद्धी मायाती. व्ययतो ओ चेंजेस इंटू अह म्हणून व्ययतो विल चेंज इंटू व्ययतः आणि पुढे वृद्धी मायाती. दोन शब्दांमध्ये तुम्ही कधीही म मा मी असे जर शब्द पाहत असाल तर त्या म चा विग्रह होणार म अधिक अ. मा असेल तर म अधिक आ. म्हणजेच वृद्धी मायाती मध्ये होणार वृद्धी प्लस आयाती. पुढचा शब्द आहे क्षयमायाती. अगदी तसंच जसं आपण वृद्धी मायाती केलं होतं म्हणजेच क्षय प्लस आयाती. अर्थ पाहूया श्लोकाचा. अपूर्वः. अपूर्वः म्हणजेच पूर्वी कधीच पाहिलेला नाही. थोडक्यात अद्वितीय म्हणजेच इंग्लिश मध्ये त्याचा अर्थ होईल एक्स्ट्रा ऑर्डिनरी. कोऽपि. कोऽपि म्हणजेच कोणी. सर्टन. कोशः अयम. अयम म्हणजे हा. कोशः म्हणजे ग्रंथ. कोशः अयम याचा इंग्लिश मध्ये अर्थ होईल दिस ट्रेजर विद्यते. विद्यते म्हणजे आहे. इज तव म्हणजे तुझे. युअर्स. भारती. भारती म्हणजेच हे सरस्वती. ओ गॉडेस सरस्वती. व्ययतः. व्ययतः याचा अर्थ आहे खर्च केल्याने. स्पेंडिंग. वृद्धिम. वृद्धिम म्हणजेच इट ग्रोज म्हणजेच वाढीला येतो. आयाती म्हणजेच येणे. वृद्धिम आयाती याचा पूर्ण अर्थ असा होईल की वाढीला येतो किंवा वाढतो आणि इंग्लिश मध्ये होणार आयाती म्हणजे कम्स. क्षयम म्हणजेच डिक्रीज कमी होतो. संचयात म्हणजेच बाय स्टोरी. याचा मराठीमध्ये अर्थ असा होईल हे सरस्वती देवी तुझा हा अवर्णीय अद्वितीय असा ज्ञानाचा खजिना खरोखरच अपूर्व आहे.
कारण खर्च केल्याने तो वाढतो आणि साठवून ठेवल्याने नष्ट होतो. विद्या दुसऱ्याला दिली किंवा शिकवली तर स्मरणात अधिक टिकून राहते. नवीन सुचून त्यात भर पडते. उलट ती नुसती डोक्यात ठेवली तर काही दिवसांनी विसर पडून नाहीशी होते. हे त्या खजिन्याचे अपुरत्व आहे. इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन असे होईल, O Goddess Saraswati, this treasures of yours is really extraordinary. It grows with spending and decrease by storing. Explanation असा आहे, knowledge grows when it is spent, that is given to other or put to use. If it is only stored, it is likely to be forgotten or destroyed. This make the treasure of knowledge unique or extraordinary. Saraswati is the goddess of knowledge. So student, I hope you have understood this. Now let us see the Bhasha Abhyas. श्लोके क्रियापदम किम. श्लोकात आलेली क्रियापद शोधायचे आहेत. बघा, तुम्हाला गुलाबी रंगात हायलाइट केलेले जे आहे ते क्रियापद आहे. अस्मिन् श्लोके विद्यते इति आत्मनेपद क्रियापदम अस्ति. रूपपरिचयम विद्यते विद, चौथा गण आत्मनेपद, लट लकार प्रथम पुरुष एकवचनम. पुढचा आहे अधोदत्तानाम शब्दानाम कृते श्लोके आगतान शब्दान लिखत. म्हणजे खाली काही शब्द दिलेले आहेत, ते श्लोकात आलेल्या शब्दांना सांगायचे आहेत. म्हणजे सरस्वतीसाठी कोणता शब्द आलेला आहे? भारती. अद्वितीय साठी अपूर्व. संग्रह साठी संचय. विरुद्धार्थक शब्दम लिखत व्यय आय वृद्धि क्षय. पुढचा श्लोक कुसुमं वर्ण संपन्नम गंधहीनम न शोभते, न शोभते क्रियाहीनम मधुरम वचनम तथा. या श्लोकामध्ये एकही संधी नाहीये, तर आपण डायरेक्ट त्याचे अर्थ पाहूया. कुसुमम, कुसुमम म्हणजे फूल. अ फ्लावर. वर्ण संपन्नम म्हणजे रिच इन कलर्स, म्हणजे वर्णांनी संपन्न असलेल्या, वेगवेगळ्या रंगांनी संपन्न असलेल्या. गंधहीनम, गंध म्हणजे सुवास, सुगंध. हीन म्हणजे नसलेला. डिवॉइड ऑफ फ्रेग्रन्स म्हणजे ज्याला सुगंध नाही आहे असा. न शोभते, न शोभते म्हणजे डज नॉट लुक ब्युटिफुल, म्हणजे शोभून दिसत नाही. क्रियाहीनम, क्रिया म्हणजे ऍक्शन, डिवॉइड ऑफ ऍक्शन म्हणजे क्रिया हीन असलेला. क्रियाहीन म्हणजेच काय, तर कृतीची जोड नसलेला. म्हणजे आपण बोलतोय पण क्रिया करत नाहीये, त्याला म्हणतात क्रियाहीन. मधुरम वचनम, मधुरम म्हणजेच गोड, स्वीट. वचनम म्हणजेच टॉक, बोलणे. तथा म्हणजे तसेच, सिमिलरली. ऍक्च्युली असं मराठीत भाषांतर असं येईल, चांगल्या रंगाने खुललेले पण ज्याला सुगंध नाही आहे असे फूल शोभून दिसत नाही. त्याप्रमाणे ज्याला कृतीची जोड नाही असे गोड गोड बोलणे शोभनीय नसते. मी तुला मदत करीन असे आश्वासन एखाद्याने दिले, पण अडचणीच्या वेळी त्याने मदत केली नाही, तर त्याच्या शब्दांची काय शोभा. इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन असं होईल, अ फ्लावर रिच इन कलर but devoid of fragrance does not look beautiful. Similarly, sweet talk devoid of action does not appear to advantage. Mere color does not make flower desirable. In the same way, pleasing words like I will help you do not have any value if you are not backed by suitable action. I hope you have understood. Now let us see the भाषा अभ्यास. श्लोके क्रियापदम किम. श्लोकात आलेले क्रियापद ओळखायचे आहे. जे गुलाबी रंगात हायलाइट केलेले आहे ते क्रियापद आहे. म्हणजे शोभते. अस्मिन् श्लोके शोभते इति आत्मनेपद क्रियापदम
द्विवारं प्रयुक्तम अस्ति, दोनदा आलेले आहे. रूपपरिचम अस्ति, शोभते, शुभ, एक आप, लट लकार, प्रथम पुरुषः एकवचनम. विशेषण विशेष संबंधः. कुसुमम इत्यस्य द्वे विशेषणे लिखत. कुसुम या शब्दासाठी दोन विशेषणं आलेली आहेत, ती ओळखायची आहेत. आता कुसुम म्हणजे फूल, हे कसं होतं? वर्णसंपन्नम म्हणजे रंगाने संपन्न असलेला, आणि गंधहीनम आणि सुवासाने सुवास नसलेला, गंध नसलेला, आणि म्हणून वर्णसंपन्नम आणि गंधहीनम हे कुसुमचे दोन विशेषणे आहेत. कुसुमम इत्यस्य द्वे विशेषणे वर्णसंपन्नम गंधहीनम च. वचनम इत्यस्य द्वे विशेषणे कः? सोपं आहे, क्रियाहीन आणि मधुरम. वचनस्य इत्यस्य द्वे विशेषणे मधुरम आणि क्रियाहीनम आहे. श्लोकात समानार्थक शब्दांत चिनुत. प्रसूनम, सुमनम, सुमम, पुष्पम. श्लोकात हे तुम्हाला काही समानार्थी शब्द दिलेले आहेत, पण ह्या समानार्थी शब्दांवरून तुम्हाला श्लोकातला योग्य शब्द वापरायचा आहे, जो येणार कुसुमम. वचः उक्तिः वाक्यम आणि योग्य शब्द आहे वचनम. पुढचा श्लोक आहे, अपारे काव्य संसारे कविरेकः प्रजापतीः यथास्मै रोचते विश्वम तथा वै परिवर्तते. यामध्ये संधी एक आहे, कविरेकः. रेच्या ठिकाणी विग्रह आहे, संधी विग्रह आहे. आता रेच्या ठिकाणी काय करायचं आपल्याला? ज्यावेळी तुम्ही र, रा, री असे दोन शब्दांमध्ये बघत असाल, तर त्या तिथे आपल्याला काय करायचं आहे? विसर्ग र असेल तर विसर्ग प्लस अ, म्हणजे पहिला शब्द विसर्गाने संपेल आणि पुढचा शब्द अने सुरू होईल. रा असेल तर विसर्ग प्लस आ, री असेल तर विसर्ग प्लस ई. पण इथे तुम्हाला काय दिसतोय? रे म्हणजे विसर्ग प्लस ए, म्हणजे कवीही प्लस एकः. अर्थ बघूया, परंतु यथास्मे एक शब्द राहिलेला आहे, एक संधी शब्द सोडूया. यथास्मे होणार यथा प्लस अस्मै. अर्थ मिनिंग अपारे. अपारे म्हणजेच इन द एंडलेस. अपार अशा, किनारा नसलेला. काव्य संसारे, वर्ड ऑफ लिटरेचर म्हणजे काव्य संसारात. कवीही, कवी म्हणजे पोएट. प्रजापतीही, प्रजापती म्हणजे सोल क्रिएटर म्हणजे ब्रह्मदेव. यथा अस्मै रोचते, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, अस्मै त्याला, ॲज ही, रोचते, रोचते मीन्स लाईक्स, आवडते. विश्वम म्हणजेच द वर्ल्ड, पूर्ण विश्वम, पूर्ण जग. तथा वे परिवर्तते, तथा म्हणजे त्याप्रमाणे. वे हा जो शब्द आहे तो श्लोक चरण पूर्ण करण्यासाठी आलेला आहे, त्यामुळे तिथे आपण त्याचा अर्थ लावणार नाही. परिवर्तते म्हणजेच बदलते, चेंजेस. मराठीत त्याचा अर्थ असा होईल, अमाप अशा काव्यसृष्टीत कवी हा एकच ब्रह्मदेव होय. त्याला जसे काव्य विश्व रोचते, आवडते, तसे ते परिवर्तन पावतो और परिवर्तन करतो. ब्रह्मदेवाने विश्व निर्माण केले अशी कल्पना आहे. साहित्य ही एक प्रकारची प्रतिसृष्टी लेखक कवी निर्माण करतो. त्या सृष्टीत तोच सर्वा असतो. त्याला जसे आवडते तसा आकार त्याच्या काव्यसृष्टीत घेते. संस्कृत मध्ये काव्य या शब्दाचा अर्थात केवळ कविता नव्हे, तर यामध्ये सगळे प्रकारचे साहित्य प्रकार मोडतात. इंग्लिश मध्ये त्याचं ट्रान्सलेशन असं होईल, in the endless world of literature, the poet is the sole creator. The world of literature changes as he likes.
The world that we see around us is said to be created by Lord Brahma. Literature is the parallel world created by the writer. This word changes according to the writer liking. Let us see the भाषा अभ्यास. एकवाक्याने उत्तरत श्लोके क्रियापदे के. पुन्हा जे हायलाइट केलेले जे शब्द आहेत ते ह्या श्लोकाचे क्रियापद आहेत. म्हणजेच अस्मिन् श्लोके रोचते परिवर्तते च इति द्वे क्रियापदं स्तः. रूपपरिचय रोचते रुच एक आप लट लकार प्रथम पुरुषः एकवचनम आणि परिवर्तते परि प्लस ऋत एक आप लट लकार प्रथम पुरुषः एकवचनम. एकवाक्येन उत्तरत अपारे काव्य संसारे कः प्रजापतिः. अपारे काव्य संसारे कविः एव प्रजापतिः. पुढचा श्लोक आहे शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. यामध्ये संधी नाहीये तर आपण डायरेक्ट त्याचा अर्थ बघणार आहोत. शतेषु शत शत म्हणजे 100. शतेषु सप्तमी बहुवचन आहे म्हणजे शंभरांमध्ये. 1 among 100 जायते. जायते मीन्स बिकम्स म्हणजे होते. शूरः शूरः म्हणजेच ब्रेव शूर वीर. सहस्रेषु सहस्र म्हणजे 1000 1000. सहस्रेषु सप्तमी बहुवचन आहे म्हणजे हजारांमधून. 1 among 1000 च मीन्स अँड च म्हणजे आणि. पंडितः पंडित म्हणजे विद्वान अ स्कॉलर. वक्ता म्हणजेच अन ऑरटर म्हणजेच वक्तृत्व करणारा भाषण करणारा. दशसहस्रेषु 10,000 म्हणजे 1 among 10,000. दाता दाता मीन्स डोनर. भवती वानवा भवती म्हणजे इज होते. वा म्हणजे नाही. त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन असे होईल शेकडो माणसात एखादा शूर जन्मतो. हजारांमध्ये एखादा पंडित असतो. 10,000 हजारांमध्ये एखादा वक्ता निपजतो किंवा ठरतो. मात्र दातृत्वशील माणूस मिळणे अतिशय कठीण आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. शूर आहे आणि म्हणूनच म्हटलेलं आहे भवती वान वा असेल किंवा नसेल. जी वस्तू मिळणे जवळजवळ अशक्य आहे तिचे वर्णन करताना वानवा या शब्दांचा उपयोग करतात. मराठीत देखील वानवा हा शब्द उनी या अर्थाने वापरतात. इंग्लिश मध्ये त्याचं ट्रान्सलेशन असं होईल 1 among 1,000 is brave. 1 among 100 is brave. 1 among 1,000 becomes a scholar. 1 among 10,000 is an orator. A donor is born or maybe not born. Explanation: a hero, a scholar, and an orator are all rare, but the donor or a rarely generous person is the rarest of all. भाषाभ्यास. स्तंभमेलनं कुरुत. शतेषु शूरः सहस्रेषु पंडितः दशसहस्रेषु वक्ता.
कस्मिन् शब्दः गुणः वर्तते इति लिखत. अ आणि ब अशा 2 गट दिलेले आहेत. अ मध्ये शब्द दिले शूरे, पंडिते, भाषण निपुणे, उदारे आणि ब मध्ये दिलाय दातृत्वम, वक्तृत्वम, पांडित्यम आणि शौर्यम. आपण बघूया. शूरे शौर्यम, पंडिते पांडित्यम, भाषण निपुणे वक्तृत्वम, उदारे दातृत्वम. म्हणजे कोणाकडे कोणता गुण आहे हे आपल्याला दाखवायचं होतं. समानार्थक शब्दान लिखत दाता, वदान्यः, शूरः, वीरः, पंडितः, विद्वान. Now let us see the fifth श्लोक. न देवो वर्तते काष्टे, न पाषाणे न मृण्मये, भावे हि विद्यते देवः, तस्मात् भावो हि कारणम. यामध्ये संधी बघूया आपण. भावो हि आणि देवो वर्तते अशी 2 संधी आलेल्या आहेत. पहिला आपण बघूया. देवो वर्तते. देवो ओ चेंजेस इंटू अह आणि म्हणून देवो विल चेंज इंटू देवः प्लस वर्तते. सिमिलरली तस्मात भावो हि, तस्मात त हलंत येईल, द हलंतच्या जागी त हलंत येईल, भावोच्या जागी ओ इज चेंज इंटू अह म्हणून भावः अशा प्रकारे विग्रह येईल. आणि म्हणून तस्माद भावो हि विल चेंज इंटू तस्मात प्लस भावः प्लस हि. अर्थ पाहूया आपण. मीनिंग. न मीन्स नॉट, नाही. देवः मीन्स गॉड, देव. वर्तते, वर्तते मीन्स इज. वर्तते गुलाबी रंगामध्ये हायलाइट केलं म्हणजे ते आत्मनेपदीचं रूप आहे. काष्टे मीन्स इन वूड म्हणजेच लाकडात. न पाषाणे म्हणजेच पाषाण म्हणजे दगड म्हणजे दगडात नाही. नॉट इन स्टोन. न मृण्मये, न मीन्स नॉट, मृण्मये म्हणजे मातीत. सो नॉट इन मेड ऑफ क्ले. भावे हि विद्यते देवः. भावे, भावे मीन्स इन द फेथ म्हणजे विश्वासामध्ये देव आहे. विद्यते, विद्यते मीन्स इज. विद्यते सुद्धा गुलाबी रंगात हायलाइट केलेला आहे म्हणजे तो आत्मनेपदामध्ये आत्मनेपदाचं रूप आहे. देवः म्हणजेच गॉड, देव. तस्मात म्हणजे सिमिलरली, तशाच प्रकारे. भावः म्हणजेच आपण आधी भाव हा शब्द बघितला होता म्हणजेच विश्वास, इन फेथ. ही म्हणजेच इंडीड. अशाच प्रकारे कारणम म्हणजेच द कॉज. आणि म्हणून तसं मराठीमध्ये ट्रान्सलेशन आधी आपण बघूया. देव लाकडात, दगडात, मातीच्या मूर्तीतही नसतो. देव मनातील भावांमध्ये असतो. म्हणून मनातील भक्ती, भाव हेच देवाला प्रसन्न करण्याचे साधन कारण असते. भक्तांच्या मनातील भक्तिभाव लाकडाच्या, दगडाच्या व मातीच्या मूर्तीला देवत्व प्राप्त करून देतो. ती मूर्ती त्याच्या मनातील देवाचे प्रतीक बनते. म्हणूनच भाव तेथे देव अशी म्हण प्रचलित झाली आहे. इंग्लिश मध्ये त्याचं ट्रान्सलेशन बघूया. गॉड इज नॉट इन वूड, स्टोन or in the idol made of a clay. God is in the faith. So faith is the cause of God being existing in the idol. Explanation. Faith of the deities makes the idol of wood, stone or clay divine. श्लोक 5 भाषा अभ्यास. देवः कुत्र वर्तते? देवः भावे वर्तते. देवः काष्टम पाषाणः इति शब्दान अमरकोश पंक्ती लिखत. देवः ची अमरकोश पंक्ती आहे. अमरा निर्जरा देवा स्त्रीदशा विबुधाः सुराः. काष्टम याची अमरकोश पंक्ती आहे. काष्टम दारू. पाषाणः ची आहे अश्मा, ग्रावा, शीलखंडः, पाषाण. प्रस्तरोपलपाः, प्रस्तरोपलाः जालरेखा चित्रं पूरयत.
सप्तम्यंत पदानि देवः वर्तते न काष्ठे न पाषाणे न मृण्मये भावे. सर्वेषां सुभाषितानां सरलार्थं स्पष्टीकरणं च माध्यमभाषा लिखत. सर्व श्लोकांचा सुभाषितांचा सरळ अर्थ म्हणजे काय, तर त्याचं जे भाषांतर होतं ते तुम्हाला तुमच्या माध्यम भाषा, तुमची जी मीडियम लँग्वेज आहे, तुम्ही जर मराठी मीडियमचे असाल तर मराठीतून लिहा, इंग्लिश मीडियमचे असाल तर इंग्लिश मधून तुम्ही या श्लोकांचं सरळ अर्थ म्हणजेच काय, तर त्याचं भाषांतर लिहायचं आहे. सो स्टुडंट, I hope you have enjoyed this. Please subscribe for the more videos. Thanks for watching. धन्यवाद.